माझा अंदाजे आकडा 1 लाख कल्याण विधानसभेमध्ये नावं गायब झालेली आहेत। हा पूर्ण अभ्यास आम्ही करतोय। त्याच्यावरून प्रत्येक वॉर्डाचा मतदार आम्हाला बडबडतोय की माझा मतदानाचा हक्क हिरावून घेतलेला आहे। मी टिटवाळ्यात आता गेलो होतो, मोहण्यामध्ये गेलो होतो। मोहण्याची नावं उंबरड्यात आहे, टिटवाळ्याची नावं डोंबिवलीला गेली आहेत। हा कुठला प्रकार आहे? असंख्य नावांमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे की ज्याच्यामध्ये जे डाटा ऑपरेटर बसवले होते, मुळात मला असं वाटतं की ते शिक्षित होते का, हाच माझा प्रश्नचिन्ह आहे। हो, मी आज मतदानाचा पूर्ण माझा परिवाराने हक्क बजावलेला आहे आणि देशाच्या विकासाची ही निवडणूक आहे, त्यामुळे तो हक्क मी पूर्णपणे माझा बजावलेला आहे। एकंदरीत त्रास मी प्रत्येक प्रभागांमध्ये आमच्या लोकांना भेटतोय आणि प्रत्येक बूथवर सुद्धा मी जाऊन भेटी देतोय। त्या ठिकाणी मला खूप निवडणूक आयोगाचा गोंधळ, जो भोंगळ कारभार आहे, तो दिसायला मिळालेला आहे। कारण प्रत्येक वॉर्डात 2,500 ते 3,000 मतं प्रत्येक वॉर्डात गायब आहेत। म्हणजे जी लोक मागच्या वेळेला मतदान केलेली आहे त्यांची नावं त्या ठिकाणी पूर्णपणे गायब झालेली आहेत। हा अतिशय भोंगळ कारभार निवडणूक आयोगाचा आहे आणि याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी। माझा अंदाजे आकडा 1 लाख कल्याण विधानसभेमध्ये नावं गायब झालेली आहेत। हा पूर्ण अभ्यास आम्ही करतोय। त्याच्यावरून प्रत्येक वॉर्डाचा मतदार आम्हाला बडबडतोय की माझा मतदानाचा हक्क हिरावून घेतलेला आहे। नाही, नक्कीच, कारण की जो हक्काचा मतदार आहे तो हक्काचा मतदार जेव्हा मत नसतं द्यायला तेव्हा तो नाराज होत असतो आणि त्याच्या कुटुंबामध्ये 2 लोकांची नावं आहेत, 2 लोकांची नाही आहेत। ही जी परिस्थिती आहे ही खूप गंभीर आहे आणि निवडणूक आयोगाने तातडीने याच्यावर ॲक्शन प्लॅन तयार करून येणाऱ्या काही निवडणुका आता लगेच लागतील त्याच्यासाठी हे डिलीटेड म्हणून शिक्के मारून पाठवलेले आहेत। हे डिलीटेड शिक्के पहिले त्याचा सर्वे करून तो माणूस तिथे राहतोय त्याचं तातडीने नाव त्याच्यात समाविष्ट झालं पाहिजे, हीच माझी मागणी आहे। हां, ते पण एक मोठा मुद्दा आम्हाला जाणवला। मी टिटवाळ्यात आता गेलो होतो, मोहण्यामध्ये गेलो होतो। मोहण्याची नावं उंबरड्यात आहे, टिटवाळ्याची नावं डोंबिवलीला गेली आहेत। हा कुठला प्रकार आहे? अच्छा, त्या ठिकाणी जी नावं प्रिंटिंग मिस्टेक आहे, असंख्य नावांमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहे की ज्याच्यामध्ये जे डाटा ऑपरेटर बसवले होते, मुळात मला असं वाटतं की ते शिक्षित होते का, हाच माझा प्रश्नचिन्ह आहे।